कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कवडीचा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये ताराईला। बघ ना, एवढा अपमान होत असतो तुझा या घरात, पदोपदी तुला सुनवत असतात, तरी बघ कशी चिकटून बसलीये गोचडी सारखी। काय ग, काय वाटतं तुला? कुठल्या आशेवर आहेस एवढ्या? हा, बरोबर बरोबर, तिलोत्तमा करेक्ट बोलली होती। हिला चटक लागली आहे श्रीमंतीची। काय ग, सवय झाली तुला या श्रीमंतीची, म्हणून जात नाहीस इकडनं? काय वाटतं तुला सावली? काय वाटतं? अशी ट्रॅजेडी क्वीन बनून इथे राहशील, कधीतरी सारंगला तुझी दया येईल, तो तुझ्या प्रेमात पडेल आणि मग तो तुला बायको म्हणून स्वीकारेल, या घरातले लोक तुला या घरची सून म्हणून एक्सेप्ट करतील, असं वाटतंय तुला? भ्रम आहे तुझा हा, भ्रम। आणि एक ना एक दिवस तुझा हा भ्रमाचा भोपळा फुटणार, मग कुठे जाशील? कुठे जाशील? त्यापेक्षा आत्ताच माझं ऐक, सोड हे सगळं, गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर, जा आपल्या आई वडिलांच्या घरी परत, पहिल्यासारख्या मस्त छान कार्यक्रम करू, भरपूर, सगळं आधीसारखं होईल, व्यवस्थित। सोड हे घर, ऐक माझं। माई, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये। सारंग सरांना खरंच माझी काळजी वाटते। ओ, आणि त्याहून जास्त महत्वाचं, माझ्या बाबांनी माझ्याकडून सुखाने संसार करायचं वचन घेतलं। काय बी झालं, ते घर तू सोडायचं नाहीस, वचन दे मला। दिलं वचन बाबा। तुम्हालाही माहिती आहे ना की मी माझा शब्द पाळते, आणि माझ्या बाबांना दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाही। बघ बघ तारा, शिक शिक जरा या पुरीकडनं। आपल्या सावलीने एकदा शब्द दिला की दिला, दिलेला शब्द ती कधीही मोडत नाही, वचनाला जागणारी आहे। आता हेच बघ ना, लहानपणी शब्द दिलाय तिने मला, आणि आजवर पाळलाय तो शब्द। मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते, आणि लहानपणी दिलेला शब्द आयुष्यभर पाळणार आहेत, पाळणारीस ना? हा सावली? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।